आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कितीही चिडले तरी ते घराचे 2 भाग करण्याच्या डोक्याला जातील असं वाटलंच नव्हतं. पण हे काय हे काही नाही, घराचे 2 भाग करणं चालू. ती बाजू तुम्हा सगळ्यांची, ही बाजू माझी. यापुढे कधी मी तिकडे येणार नाही आणि तुम्ही या बाजूला याचा विचारही करू नका. क्लिअर? अर्थात चूक माझीच आहे. त्यांच्यापासून काहीही लपवणं हा अपराध आहे. त्यामुळे ही शिक्षा मला भोगायलाच हवी. पण मी रडत बसणार नाहीये. मीच सगळ्यांना सांगितलं ना, हसत हसत हे सगळं सहन करायचंय. ते हट्टी आहेत, पण मीही काही कमी नाही. जे काही होईल त्याला हसत सामोरं जायचंय. भाईसाहेब, साहेबांना कॉफी हवी. हो का? मी केलेली कॉफी चालेल त्यांना? नाही. नाही. पण मला सांगा, ती एवढी मोठी रेष तुम्ही आज काढली, या इकडे तुम्ही कसे काय आलात? आता काय आहे ताईसाहेब, ह्या घरात फक्त मलाच रेषेच्या दोन्ही बाजूला जायला परवानगी आहे. मला परवानगी आहे का? बर, बनव मी कॉफी. येते. म्हणजे काय, एकदम झकास कॉफी बनवतो मी. कॉफी हाऊसच्या पण तोंडात मारेल अशी. करा ना. दूध हवंय का तुम्हाला? हा, हो हो हो. तिथेच आहे बघा, तापवलेलं आहे. साखर देऊ? हा हो, साखर साखर. बरोबर, ठीक आहे. साखर. कॉफी. अय्यो, कॉफी करायला कॉफी ही लागेल. हा बरोबर, कॉफी हवी ना, त्याशिवाय कशी कॉफी बनवणार. हे घे. आणि हा यांचा मग. अच्छा, हा मग कॉफी कशी करायची. करताय ना तुम्ही, कॉफी शॉपच्या थोबाडीत मारता येईल अशी कॉफी. हा हो हो हो. खरं तर मी सॉलिड कॉफी बनवतो, पण आता काय झालंय, ही जागा नवीन आहे ना, त्यामुळे मला काही सुचत नाही ते काय करायचं ते. मी करू का? करा ना करा ना. हा, करा करा. यांना सांगू नका मी केली असं. तुम्हीच केले तसं सांगा. आणि इथून पुढे सुद्धा त्यांना काही हवं असेल तर मला येऊन सांगा. त्यांच्या मनासारखं सगळं देईन मी त्यांना. फक्त त्यांना सांगायचं नाही की मी करते. असं कसं सांगू, काम चांगलं केलं तर मलाच बोनस मिळणार ना. हा.
हा ही बोला. अर्पिता कशी आहेस? मी ठीक आहे. बरं आई, आज आपल्याकडे सवाष्ण पुजणार आहे मी आणि तू आपल्या घरातली सवाष्ण आहे, तेव्हा तू आणि युवी तुम्ही दोघेही घरी जेवायला या. आई अहो नाही म्हणजे पप्पांना नाही आवडणार आम्ही तिथे आलेलो. मग अगं त्यांची तू काळजीच करू नकोस, त्यांना मी मावशीकडे पाठवून दिलंय. अ, ठीक आहे आई, मग येते मी. युवराजलाही विचारते. युवीला मला माहितीये तो नाहीच म्हणणार, हट्टी आहे तो. आई अहो मग मी डबल हट्टी आहे. मी बरोबर त्याला सोबत घेऊन येते. सॉरी त्यांना. अगं त्याला जास्त छान वाटतं. उगाच त्याला आहोजाऊ करायचं नवऱ्यांना, डोक्यावर चढून बसतात. त्यापेक्षा अरे तुरेच बरं. बरं पण तुम्ही दोघे नक्की या हं जेवायला, मी वाट बघतेय. हो आई, नक्की येतो आम्ही. तुम्ही खूप मिस करताय ना युवराजला? सॉरी म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला त्याच्यापासून लांब राहावं लागतंय. अर्पिता तो विषय नको आता. तुम्ही या, मी वाट बघतेय. आणि हो हा नटून ये हा, नव्या नवरीसारखी. ठीक आहे, नक्की येते. बरं ठेवू, मी वाट बघतेय. बाय. साहेब कॉफी. धन्यवाद. तुम्ही केली? हो हो, म्हणजे काय साहेब, मीच केले. सदाभाऊ, असंच गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. घरापेक्षा बाहेर जायचा रस्ता जास्ती जवळ आहे. मग आता खरं खरं सांगा, तुम्ही केली? नाही साहेब, ताईसाहेबांनी केले. कधी झालं हे सगळं? पिऊ तू सुद्धा नाही सांगितलंस ना मला. त्यात काय सांगायचंय? अप्पू आपलं ठरलंय ना, आता रडत बसायचं नाहीये. ओके. हट्टाला प्रत्युत्तर आणखी हट्ट. अगं पण इथे हे सगळं झालंय आणि नेमकं बघ ना, युवराजच्या आईचा फोन आला. सवाष्ण पूजन येत म्हणाल्या घरी. मी सुद्धा हो म्हणून बसले. नाही ठीक आहे, पण तिथे नको जायला. मग नाही, तसंही मला काही तिथे जायची फारशी इच्छा नाही. माझ्या पप्पांना बघून परत तेच सगळं, त्यापेक्षा नकोच. युवराज अरे, आईंनी सांगितलं पप्पा नाही आहेत घरी, म्हणून त्यांनी आपल्याला तिथे बोलवलं. मग तर तुम्हाला जायलाच पाहिजे. जास्त विचार करू नका, जा तुम्ही दोघं. खरंय, जा तुम्ही दोघं. अप्पू अगं तू काळजी करू नकोस, मी आहे ना. बायकोय मी त्यांची. त्यांचा हट्ट कळतोय मला, आणि त्यातही थोडंसं प्रेम आहे. थँक्स फॉर द अनवॉन्टेड सर्व्हिस. हिअर्स द पेमेंट. हे काय करतोयस? हे
त्याने कॉफी पाठवली होती मागितलेली नसताना, मग त्याचे पैसे चुकते करतोय. खरं तर काय म्हणजे माझा आता इथल्या कोणाशी काही संबंध नाही हे मी सांगितलंय, तर मग परक्या लोकांकडनं फुकट कशाला काही घ्यावं उगाच, नाही का? पण मग मी केलेल्या कॉफीची किंमत 500 रुपये. हा, साधारणतः मी जिथे जाऊन कॉफी वगैरे पितो तिथे इतपत होतात म्हणून एवढे दिले. पण मी ज्या प्रकारची कॉफी केली आहे त्याची किंमत फक्त 500. पण मग अजून किती हवे सांगा. तर ते मीच कसं सांगणार, तुम्ही ठरवा ना. एका बायकोनी नवऱ्यासाठी प्रेमाने केलेली कॉफी होती, त्या प्रेमाची किंमत तुम्ही ठरवायची. मुळातच या सगळ्या भावना, हे नातं वगैरे त्या बाजूनी असेल, या बाजूनी तसं काही नाहीये. त्यामुळे हा, मग ठीक आहे. मग तुम्ही दिलेली ही किंमत मला मान्य. गुड. आणि हा, प्लीज तुम्ही कोणी माझ्यासाठी असलं काहीतरी करायला जाऊ नका यापुढे कधीच. हा, सदाभाऊ आहेत ना, ते करतील सगळं. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. तुम्हाला जर माझ्या हातची कॉफी नको होती तर रिकामा कप परत का पाठवलं? ती कॉफी मी केली आहे हे पहिल्या घोटातच कळलं असेल ना तुम्हाला. मग कॉफी तशीच्या तशी परत का नाही पाठवली? मंजू, तू हेलिकॉप्टर शॉट मारला सगळं. बाबा चक्कात गप्पा बसला. मला हे काही आवडलं नाही. इट्स ओके. हे फक्त तुझे बाबा नाहीये अप्पू, माझाही नवरा आहे तो. आणि आमच्या नात्यामध्ये तू लुडबुड केली नाहीस तर बरं होईल. हं? एवढं लगेच वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. खरंच अगं, उलट मी खूप खुश आहे. का सांगू? कारण आजपर्यंत हे त्यांच्या मनातला राग हा मनातच ठेवत होते. आता तो राग ते व्यक्त करतायत. आणखीन एक गोष्ट लक्षात येते तुमच्या, इतकी वर्ष या घरात कोणीही चूक केली तरी शिक्षा फक्त अप्पूला मिळायची. आता त्यांना एक नवीन शत्रू मिळालाय. आणि मी खुश आहे कारण हा शत्रू त्यांच्या हट्टाला उत्तर देऊ शकतो. थँक्यू गौतम जहागीरदार. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या कामाचा मोबदला दिलाय तुम्ही मला. मुलींनो, तुम्हाला कळतंय का? ही माझी पहिली कमाई आहे. बायको ही पदवी मिळाल्यानंतरची पहिली कमाई. आपण सेलिब्रेट करूया? हो मंजू. साहेब, तुमचं सगळं सामान वरच्या मजल्यावरच्या गेस्ट रूम मध्ये ठेवलंय, पण ती रूम खूप लहान आहे. तुम्ही कसे राहणार तिथे? पलंग तर एवढाच आहे. सदाभाऊ, असे जन्मालाच महालात नाही आलोय आम्ही. अशी परिस्थिती बघितली आहे याआधी.
काळजी करू नका. फक्त यापुढे कधीही माझ्याशी कुठल्याही बाबतीत खोटं बोलू नका. ते कॉफीच्या बाबतीत जे खोटं बोललात, कोणाकडनं करून घेतलीत वगैरे, ते केलं मी माफ. तर जेवणाच्या बाबतीत असलं काही चालणार नाही. साहेब, मी आहे ना मोठ्या हॉटेलच्या शेफ बरोबर काम केलंय. तुम्ही बघा, हाताची पाची बोट चाटून चाटून. ऐका ना, मला ना साधं घरगुती जेवण आवडतं. तर बोलण्यापेक्षा ते करणं जमेल. साहेब, आज तुम्ही बघा, असं काहीतरी स्पेशल तुमच्यासाठी बनवतो ना, तुम्ही खुश होऊन जाल. बर. सदाभाऊ बनवतीलही छान चविष्ट स्पेशल काहीतरी, पण त्यात आपल्या माणसांच्या हाताची चव, माया, प्रेम नसणार. पण ठीकच आहे, आता आपली माणसंच तशी राहिली नाहीत म्हटल्यावर या अशा गोष्टींचा विचार करण्यात अर्थ नाही. दुःख करण्यात अजिबात अर्थ नाही, करायचंच नाही. आता आत या. सुखी राहा, आनंदी राहा. खरं सांगू का, तुम्ही दोघांनी इथेच राहावं असं मला वाटतं. आई अहो, मला खरं तर तुमच्याकडून खूप काही शिकता आलं असतं. तुमची सेवा करता आली असती. ऐकतोस ना रे देवा, लवकरात लवकर ह्या दोघींची इच्छा पूर्ण कर. म्हणजे कसं, नंतर माझी इच्छा लगेच पूर्ण होईल. तुम्ही बर, हातपाय धुवून घ्या आणि देवाला नमस्कार करा. स्वयंपाक तयार आहे, जेवायची पानं घेते. मम्मी, पप्पा इथे आले तर मग? अरे, तू पप्पांची काळजी करू नकोस. त्यांना मी मावशीकडे पाठवलंय. त्यांना सांगितलंय माझे सोन्याचे दागिने तिच्याकडे राहिलेत म्हणून. आणि तुला तर माहितीये तुझे पप्पा, सोन्याचे दागिने, पैसे यासाठी ते 7 समुद्र पार पण जातील. खरंय. बर, चला आवरून घ्या. हा, आई अहो, जास्तच लाड करताय तुम्ही आमचे. अगं हे तर काहीच नाही. तुम्ही इथे राहायला आलात ना की मग बघ मी काय काय करते. अरे आता नुसते बघतच बसणार आहात की जेवायला बसणार आहात? चल चल चल, मला खूप भूक लागली. बाई, आहा, क्या बात आहे मम्मी. हे काय आहे सगळं? साहेब, किचन लहान आहे ना. 1 मिनिट, फालतू कारण देणं बंद करा आता. स्वतःला काही येत नाही म्हटल्यावर बाकी सगळ्या गोष्टींना दोष द्यायचा. मला माहिती आहे माझ्या घरात काय आहे, कुठे आहे, कसं आहे, किती लहान आहे, किती मोठं आहे. सांगितलं होतं ना स्पष्ट, खोटं बोलू नका. नसेल येत तर नाही येत म्हणून सांगा. मग डोकं फिर. हे घे, पाणी घे, पाणी घे. हळू, सावकाश.
हळूहळू. सावकाश. काय ग, कुणाची आठवण आली का? आई अहो, मी घास तोंडात घेतला आणि बाबांची आठवण आली. बाबा जेवले असतील ना? आईने स्वयंपाक केला नाही ना की बाबांना जेवणच जात नाही. अर्पिता अगं, हे बघ, तू काळजी करू नकोस. आता गौतम सरांनी त्या सदाभाऊंना शोधून आणलंय ना, मग काही दिवस जेवतील ते त्यांच्या हातचं. आणि बघ, लवकरच त्यांनाच कळेल की भाड्याची माणसं कशी काळजी घेतात ते. तू काळजी करू नकोस, तू जेव मस्तपैकी. आणि आधी श्रीखंड खाऊन खा. जेव, सावकाश जेव. हा अगं घे, लाजू नकोस. माफ करा साहेब, पुन्हा अशी चूक होणार नाही. आज जरा जास्तच घाई झाली. तुमची एकूण पात्रता कळली मला बऱ्याचशा गोष्टीतली. तुम्ही घरातली ती नेहमीची कामं करत, झाडू पोछा केर लादी आणि भांडी घासणं वगैरे ह्या भानगडीत पडू नका प्लीज. काय जेवायचं खायचं असेल ते मी बाहेरनं मागेन.